नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहे केक. केक म्हटलं की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो आणि हाच केक आपण घरच्या घरी बनवला तर तो हेल्दीच होतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला ना ओव्हन लागणार आहे ना मैद्याची गरज आहे. तो आपण घरच्या घरी म्हणजे आपल्या कढईमध्ये पण तो बनवू शकतो. तर आता मी तो जो आहे तो कढईमध्येच बनवणार आहे. तर यासाठी मी घेतलेला आहे अर्धा बाउल साखर घेतलेली आहे. पिठी साखर आहे, तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. आणि अर्धा बाउलच मी दही घेतलेलं आहे. दही फक्त आंबट नसावं, बाकी कोणतंही दही तुम्ही घेऊ शकता. आणि एक अर्धा बाउलपेक्षा थोडेसे कमी आपल्याला तेल घ्यायचं आहे. खाण्याचं तेल घेऊ शकता तुम्ही, फक्त मोहरीचं तेल वापरू नका, त्याचा वास जास्त येतो. तर हे सगळं जे मिश्रण आपण घेतलेलं आहे ते व्यवस्थित प्रकारे आपण मिक्स करायचं आहे. फक्त एकाच दिशेला फिरवायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे तेल, दही आणि साखर जे आहे ते आपले पूर्ण एकत्र होईल. माझ्या मुलीला हा केक खूप आवडतो आणि बाहेरच्या केकमध्ये आपल्याला नेहमीच मैद्याचे वगैरे असे केक मिळतात. त्यापेक्षा जर आपण असे घरीच बनवले तर ते खाण्यासाठी पण चांगले राहतात आणि एका दिवसापेक्षा जास्त त्याला कोण ठेवतही नाही. म्हणजे ते एवढे टेस्टी होतात की ते लगेच संपतात. आणि मी इथं आता रवा घेतलेला आहे, 1.5 बाउल घेतला आहे. तुम्ही हा जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो मिक्सरमध्ये एकदा बारीक करून घेऊ शकता. एक मिनटं फिरवलं तर तो व्यवस्थित छान बारीक होतो. तो पण याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर न करता दुधाचा वापर करणार आहोत. तर त्याचे प्रमाण पण मी तुम्हाला सांगेल की आपल्याला नक्की किती दूध लागतं याच्यासाठी. ते पण मी तुम्हाला बाउलमध्येच घेऊन दाखवणार आहे. तर जेवढं ज्या प्रमाणात आपल्याला दूध लागेल म्हणजे कन्सिस्टन्सी चेक करून आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. तर आता हे मी थोडंसं दूध ॲड केलं त्याच्यामध्ये. ते पूर्ण मिक्स करायचं आहे आपल्याला. मिश्रण घट्ट आहे त्याच्यामुळे मी आणखी दूध ॲड करत आहे त्याच्यामध्ये. परत आपण हे मिक्स करून घेऊयात. बघू शकता बॅटर कसं स्मूथ होत चाललेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून एक 10 मिनिटासाठी रेस्ट द्यायचं आहे, जेणेकरून जो आपण त्यात रवा मिक्स केलेला आहे तो छान फुलेल. 10 मिनिटासाठी मी रेस्टला ठेवते. तोपर्यंत आपण जे आहे आपण हा केक जो आहे तो कढईमध्ये बनवणार आहे. तर कढई आपण प्रीहीट करून घेऊयात. त्यासाठी मी थोडंसं मीठ टाकले खाली आणि कढई प्रीहीटला ठेवलेली आहे. आता आपण बॅटर पण चेक करूयात. तर व्यवस्थित छान फुललेलं आहे, आपण पाहू शकता. तर त्याच्यामध्ये आपल्याला आता बेकिंग सोडा पण ॲड करायचा आहे. तर मी इथं 1/2 टेबलस्पून बेकिंग सोडा ॲड करते. काही जण इनो वगैरे पण ॲड करू शकता, पण मी इथं बेकिंग सोडा वापरते. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते परत एकदा मिक्स करायचं आहे आपल्याला. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका दिशेने फिरवायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकू शकता किंवा माझ्याकडे केकचा साचा आहे तर त्याच्यामध्ये आपण एक बटर पेपर घ्यायचा आहे. त्याला तेल लावून हे जे मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये टाकू शकतो. माझ्याकडे बटर पेपर नव्हता तर मी प्लेन कागद घेतला होता, त्याच्यावर ते तेल लावून मी हे मिश्रण त्याच्यावर पसरवणार आहे. तर अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे सगळे मिश्रण. आपली कढई पण प्रीहीट होते. सगळं मिश्रण ॲड करून झाल्यानंतर पॅन एकदा 2-3 वेळेस टॅप करायचा आहे, जेणेकरून आतमध्ये जर काही एअर पकडला असेल तर तो निघून जाईल. टॉपिंगसाठी मी इथं आता माझ्याकडे काजू, बदाम आणि पिस्ता होता तो ॲड केलेला आहे. आपल्याकडे टुटी फ्रुटी असेल तर ती पण आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. चला तर आता आपली कढई पण प्रीहीट झालेली आहे. आता हे भांडं आपण त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि वरून एक पॅक असं झाकण झाकून एक 25 ते 30 मिनटं आपल्याला हे मंद आचेवर हीट करून घ्यायचं आहे. तर मंडळी 30 मिनटानंतर आपण तो जो केक आहे तो सुरी त्यामध्ये टाकून चेक करू शकता.
आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे आणि केक थंड झाल्यानंतर असे कडेला सुरीने स्पेस देऊन कट करायचा आहे, जेणेकरून केक जो आहे तो केकच्या टिनला चिकटणार नाही या भांड्याला. काढून घ्यायचा आहे आपल्याला केक. आपण जो पेपर ॲड केला होता तो पण रिमूव्ह करायचा आहे. पाहू शकता कसा कलर छान आलेला आहे यामध्ये. आपण छान झालं, मस्त दिसतोय. केक हा माझ्या मुलीचा अत्यंत आवडता पदार्थ आहे, त्यामुळे तिला अजिबात पेशन्स नसतात केक कट करेपर्यंत. पाहू शकता केक हा छान सुटसुटीत, दाणेदार आणि स्पॉन्जी झालेला आहे. टेस्ट केलात तर तुम्ही जेवढा खाल तेवढा कमीच वाटतं आपल्याला. आणि कोणाला विश्वासही नाही बसणार की हा केक आपण रव्याचा किंवा अंड्याचा वापर न करता बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे काही नवीन रेसिपी अपलोड झाली तर आपल्याला लगेच नोटिफिकेशन येईल. चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीला. धन्यवाद.